सोलापुरात तब्बल 48 किलो गांजांसह एकूण 14,64,000चा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. सोलापुरी कट्टा न्यूज बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम या न्यूज चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सोलापूर पुणे सर्व्हिस रोडवर सोलापूर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वाहन तपासणी करत होते. त्यावेळी कारमधून जाणारा तब्बल 48 किलो गांजांसह 14,64,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. कारचा नंबर MH47AN 8917 असून चालक कागदपत्र दाखवतो अशी बहाणा करत पळून गेला आहे. याची तत्काळ माहिती फौजदार चावडीचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आली आहे आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक तानाजी दरोडे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दरोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी केली आहे. अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत रहा सोलापुरी कट्टा बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम.